मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारतातील सर्वात लांबचा प्रवास करणाऱ्या ट्रेनची माहिती. तब्बल 80 तासाचा प्रवास, 4200 किलोमीटरचे अंतर आणि भारतातील 9 राज्यामधून जाणारी ही ट्रेन आहे विवेक एक्सप्रेस, जी आसाममधील दिब्रुगडपासून सुरू होते आणि तामिळनाडूच्या कन्याकुमारीपर्यंत धावते. संपूर्ण प्रवासादरम्यान ही ट्रेन आसाम, नागालँड, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यातून जाते. ट्रेन क्रमांक 22504 विवेक एक्सप्रेस ही ट्रेन दररोज दिब्रुगड स्थानकावरून संध्याकाळी 7:35 सुटते आणि न्यू तिनसुकिया, मरियानी, डिमापूर, लुमडिंग, गुवाहाटी, न्यू बोंगाईगांव, कोकराझार, न्यू अलीपुरद्वार, न्यू कूचबिहार, न्यू जलपाईगुडी, किशनगंज, मालदा टाउन, रामपुरहाट, बर्धमान, खड़गपुर, बालेश्वर, कटक, भुवनेश्वर, ब्रह्मपुर, विशाखापट्टनम, विजयवाड़ा, नेल्लौर, रेणीगुंटा, काटपाडी, सेलम, इरोड, नागरकोइल यासारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबते आणि चौथ्या दिवशी रात्री 9:45 कन्याकुमारी येथे पोहोचते आणि जवळपास 75 ते 80 तासात 4200 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. सध्याच्या घडीला ही ट्रेन वेळ आणि अंतराच्या दृष्टीने भारतातील सर्वात लांबचा प्रवास करणारी ट्रेन आहे. तुम्हीही कधी या ट्रेनने प्रवास केला असेल तर तुमचा अनुभव कसा होता हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद.